नमस्कार शेतकरी मित्रांनो, 350 DFL म्हणजे 2,10,000 आळ्यांचा आज आपल्या शेडमध्ये आगमन झालेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या शेडमध्ये बॅच येईल त्यानंतर आपण मोल टू पास झाल्यानंतर वेटकर विजेता सप्लिमेंटची आपण धुळणी करून घेतलेली आहे। यानंतर आपण काय करणार आहोत की धुळणी पूर्ण झाल्यानंतर आळ्यांची ही हालचाल तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आहे। आता यानंतर आपण आळ्यांना पाला जो आहे तो पाला टाकणार आहे। तर पाला टाकण्याच्या पूर्वी कशा पद्धतीने पाला टाकावा, तर आपण जी हॅचिंगची जाळी म्हणतो नेट, ते नेट आपण सुरुवातीला आपल्या आळ्यांवरती टाकून घेणार आहोत आणि त्यानंतरच मग आपलं जे फिडिंग आहे ते फिडिंग देणार आहे। ज्यावेळेस नेट टाकली की त्याच्यावरती कशा पद्धतीने आळ्यावरती आलेले आहेत तुम्ही पाहू शकता। आता ही नेट टाकून झाल्यानंतर आपण 2 फुटाची जी फांदी आहे तिचा कटरच्या साह्यानं पाला बारीक करून घेऊन त्यानंतर ह्या हॅचिंगच्या जाळीवरती पाला टाकून घेणार आहोत। तर आपल्याकडे छोटा कटर आहे, तर त्या छोट्या कटरच्या साह्यानं आपण 2 फुटाचा पाला हा बारीक करून घेत आहोत। त्यानंतर पाला बारीक करून झाल्यानंतर अशा पद्धतीनं हलक्या हातानं आपण फिडिंग देणार आहोत। याचा असा फायदा होतो की जो काही आपण पाला टाकतो तो संपूर्ण बेडवरती योग्यरित्या पसरून पडतो आणि त्याच्यामुळे सर्व आळे ती वर येते। आता बरेच शेतकरी काय करतात की थांपी पद्धत वापरतात, ही चुकी पद्धत आहे। तर आपल्याकडे हे नवीन शेतकरी आलेले आहेत, तर आपण नवीन शेतकऱ्यांना हे ट्रेनिंग देण्याचं काम करतोय। तर अशा पद्धतीने नवीन शेतकरी भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग घेतल्यानंतर जो रेशीम उद्योग आहे तो रेशीम उद्योग करेल। तर जशी की आता ह्या शेतकऱ्यांनी जाळी टाकली तसेच आता फिडिंग द्यायचं ही काम चालू आहे। तर योग्यरित्या अशी व्यवस्थापन असेल तर 100% ही जी पद्धत आहे ती बरोबर आहे आणि यातून 100% आपल्या रोगराईला ही आपण आळा घालू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण फिडिंग दिल्यानंतर 1 ते 1.5 तासानंतर आपण ही जी सर्व आळी ते आपण उचलून घ्यायचं काम करणार आहोत। तर आता आपण ही उचलून घेतलेली आळी जी आहे ती आपल्या बेडवरती पसरून घेत आहोत आणि ही सर्व एक साईड आपण जी बेडवरती एका साईडनं सर्व आळी ती पसरून घेणार आहोत। तर पसरून घेण्याच्या अगोदर जो काय आपण पाला टाकलेला आहे तो सर्व मिक्स करून घ्यावा, म्हणजे जेणेकरून आळ्यांचे जे प्रमाण आहे ते समतोल होईल आणि भविष्यामध्ये स्पेसिंग देण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। तर ज्यावेळेस आपण ह्या आळ्या ज्या आहेत 1 ते 1.5 तासानंतर उचलून घेतो त्यावेळेस बेडमध्ये जे काय खराब आळे आहे, म्हणजेच खालचा जो वेस्ट बेड आहे त्या वेस्ट बेडमध्ये जे काय खराब आळे ते खालीच राहणार आहे आणि जे काय चांगले सुदृढ आळे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा पद्धतीने एकदम सुदृढ जे आळे ते सर्व बेडवरती आलेले आहे। तर आता हा बेड उचलून घेतल्यानंतर आता खाली बघू शकता तुम्ही की अशा पद्धतीनं मोल्ट न बसलेली किंवा थोडीफार रोगाला बळी पडलेली अशा पद्धतीची जी आळे ती ह्या बेडमध्ये राहिलेली आहे। हा बेड आपण गुंडवून बाहेर फेकून देणार आहे आणि जी थांपी पद्धत आहे ह्या थांपी पद्धतीमुळे काय होतं की पाला जो आहे तो समतल राहत नाही आणि खराब आळ्यांचाही आपल्या बेड